अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज 28 फेब्रुवारी बुधवार बघा, अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, कारण आज आहे संकष्टी चतुर्थी। खरं तर चतुर्थीचा जो दिवस आहे तो गणपती बाप्पांची सेवा करण्यासाठी, बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये असलेले जे काही दारिद्र्य आहे या दारिद्र्याचा नाश करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। बघा, हा दिवस आपल्या घरामध्ये प्रसन्नता, सुख, समृद्धी, ऐश्वर्य यांची प्राप्ती करण्यासाठी जितका महत्त्वाचा असतो तितकाच महत्त्वाचा हा दिवस आपल्या घरामधील नकारात्मक शक्तींचा नाश करण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये असलेल्या बाधा, इडापिडा किंवा जे काही दारिद्र्य आहे हे दारिद्र्य घराच्या बाहेर घालवण्यासाठी किंवा वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी देखील हा दिवस तितकाच महत्त्वाचा समजला जातो। बघा, चतुर्थी असेल, पौर्णिमा असेल, एकादशी असेल किंवा मग अमावस्या असेल, हे जे काही विशेष दिवस, विशेष तिथी, विशेष मिती असतात ह्या उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात। बघा, चतुर्थी आहे आणि आजच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी हा एक अत्यंत उत्तम उपाय करायचा आहे। ज्यांचीही मुलं सतत घरात चिडचिडपणा करतात, ज्यांचीही मुलं घरात सतत किरकिरपणा करतात, मुलं अजिबात ऐकत नाहीत किंवा मुलं अभ्यासात लक्ष देत नाहीत, व्यवसायात त्यांची काही प्रगती होत नसेल किंवा नोकरीमध्ये त्यांना काही यश मिळत नसेल, तर त्यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। आज चतुर्थीला प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरवायची आहे। बघा, एक उतारा सांगणार आहे जो खास आपल्याला चतुर्थीच्याच दिवशी करायचा आहे। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, खास करून आपल्या मुलांसाठी हा उपाय विशेष महत्त्वाचा आहे। आता काय उपाय आहे, कसा उतारा करायचा आहे, सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आजच्या चतुर्थीला आपल्याला सायंकाळच्या वेळी म्हणजे रात्री 8च्या दरम्यान आपल्याला हा उपाय करायचा आहे। खरं तर उतारे करण्याची जी योग्य वेळ आहे ती सायंकाळी रात्री 8चा जो टायमिंग असतो हा उत्तम मानला जातो। बघा, आपण सकाळी शक्यतो उतारे करत नाहीत, कारण सकाळचा जो वेळ असतो तो चढता असतो आणि रात्रीचा जो समय असतो तो उतरता असतो। जेव्हा उतरता टायमिंग असतो त्या टायमाला जर आपण उतारे केले तर ते उपाय लवकर लागू पडतात किंवा ते जे उतारे आहेत ते उतारे आपल्याला आपल्या प्रत्येक गोष्टीवरती लवकर काम करतात। म्हणून शक्यतो उतारे जे असतात ते आपण उतरत्याच वेळेत म्हणजे सायंकाळी रात्रीच्याच वेळी करत असतो। आता यासाठी काय करायचं आहे, बघा, सगळ्यात अगोदर तुमची जी मुलं असतील, जेवढी मुलं असतील तेवढ्या मुलांना तुम्हाला एका जागी बसायला सांगायचं आहे। 1 असेल, 2 असेल, 3 असेल, सगळ्यांना एका लाईनीमध्ये बसायला सांगायचं आहे। फक्त एकच मूल असेल, एका मुलाला सांगा। समजा तुमची मुलं तुमच्या सोबत राहत नसतील, मुलं जर परदेशी असतील, आउट ऑफ कंट्रीमध्ये असतील किंवा तुमची मुलं जर दुसऱ्या एखाद्या जिल्ह्यात, तालुक्यात असेल तर तुम्ही त्या मुलांच्या फोटोंवरून देखील हा उपाय करू शकतो। एका ठिकाणी मुलांचा फक्त फोटो ठेवा। त्यानंतर काय करायचं, ते 1 ग्लासभर पाणी घ्यायचं, 1 ग्लासभर पाणी घ्यायचं आणि या पाण्यामध्ये 21 मुगाचे दाणे घालायचे। ठीक आहे, यामध्ये चिमूटभर काळे तीळ घालायचे। यावरती सगळ्यात अगोदर आपला उजवा हात ठेवायचा, 1 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं। ठीक आहे, हे करून झालं की त्यानंतर हा जो ग्लास घेतलेला आहे ज्यामध्ये आपण पाणी, मुगाचे दाणे आणि काळे तीळ घातलेले आहेत, हा भरलेला पाण्याचा ग्लास तुम्हाला तुमच्या मुलांवरून वरपासून खालपर्यंत 7 वेळा उतरवायचा आहे। किती? 7 वेळा। एकच ग्लास तुम्ही 2 मुलांवरूनही उतरवू शकता, एकच ग्लास तुम्ही 3 मुलांवरूनही उतरवू शकता। मुलं इथे नसेल तर फक्त फोटोवरून तुम्हाला हा ग्लास 7 वेळा उतरवायचा आहे। त्यानंतर या ग्लासमध्ये घातलेलं जे पाणी आहे ते घराच्या 4ही कोपऱ्यांना थोडं थोडं शिंपडायचं आहे। त्यानंतर घराच्या बाहेर निघून एखादं जर झाड असेल त्या झाडाच्या जवळ तुम्हाला हे पाणी जे आहे ते अर्पण करायचं आहे। ठीक आहे, हे करून झालं की त्यानंतर 4 सुक्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत
आपल्या घरामध्ये असणाऱ्याच मिरच्या घेतल्या तरीही चालतील आणि याच्यावरती थोडंसं खड्याचं मीठ घालायचं आहे। त्यासोबत आपण जे केस विंचरतो, केस विंचरत असताना आपले 1-2 केस तरी कंगव्याला आवर्जून अडकलेले असतात, तर हे 1-2 केस तुम्हाला याच्यामध्ये घ्यायचे आहेत आणि ह्या 3ही वस्तू ज्या आहेत त्या उजव्या हातामध्ये घेऊन मुलांवरून तुम्हाला या वस्तू ज्या आहेत त्या 7 वेळा पुन्हा एकदा उतरवायच्या आहेत। अगोदर आपण पाणी उतरवून घेतलेलं आहे, त्यानंतर ह्या वस्तू तुम्हाला उतरून घ्यायच्या आहेत। पुन्हा एकदा सांगते, लाल मिरच्या, मीठ आणि त्याच्यासोबत आपण केस घेतलेले आहेत, ठीक आहे। ह्या वस्तू पुन्हा तुम्हाला मुलांवरून 7 वेळा उतरवायच्या असतील, मुलं नसेल तर फोटोवरून तुम्हाला 7 वेळा उतरवायच्या आहेत। त्यानंतर एक मातीचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या मातीच्या भांड्यामध्ये 2 ते 4 कापराच्या वड्या घालायच्या आहेत, कापूर पेटवायचा आहे आणि कापरामध्ये ह्या घेतलेल्या वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत आणि ह्या सर्व वस्तू तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत, म्हणजे पेटवायच्या आहेत, ठीक आहे। ह्या 2 गोष्टी म्हणजे हे 2 उतारे करून झाले की त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये 21 अख्खे मूग घ्यायचे, फक्त सुट्टे व्यवस्थित असणारे 21 अख्खे मूग आणि चिमूटभर काळे तीळ। या 2 गोष्टी तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुमच्या मुलांवरून उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे जातील अशा पद्धतीने 3-3 वेळा ह्या वस्तू तुम्हाला उतरवायच्या आहेत। उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे असं 3-3 वेळा तुम्हाला उतरवायच्या आहेत आणि घराच्या बाहेर निघून उत्तर दिशेला या 2ही वस्तू तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत। बघा, हा उपाय केल्यानंतर हे 3ही उपाय तुम्हाला सलग करायचे, ठीक आहे। हे 3ही उपाय केल्यानंतर 24 तासांच्या आत तुमच्या मुलांना याचा भरभरून लाभ होताना तुम्हाला दिसेल। मुलांना एक सुख मिळायला लागेल, मुलांना रात्रीची जी झोप आहे ती सुखाची लागेल। जिथे तुमची मुलं खूप डिप्रेशनमध्ये होती ते डिप्रेशन कुठेतरी कमी व्हायला लागेल, त्यांच्या कामांमध्ये येत असणारे अडथळे कुठेतरी दूर व्हायला लागतील, संकट टळून जातील आणि त्यांना प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल। खरं तर बघा, जेव्हा तुम्ही ते पाणी घ्याल त्यामध्ये काळे तीळ आणि मुगाचे दाणे घालाल। चतुर्थीचा जो दिवस आहे तो मुगाचे उपाय करण्यासाठी, हिरव्या मुगाचे उपाय करण्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो, कारण हिरवे मूग जे आहेत ते गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय आहेत। जेव्हा तुम्ही या पाण्यामध्ये हे मूग घालाल, हे पाणी अभिमंत्रित कराल, गणपती अथर्व शीर्ष म्हणून जेव्हा हे पाणी अभिमंत्रित कराल, मुलांवरून हे पाणी उतरवाल, तेव्हा लक्षात घ्या मुलांमध्ये असलेली सगळी नकारात्मकता, निगेटिव्हिटी सगळी काही त्या पाण्यामध्ये उतरली जाईल। घरातील 4ही कोपऱ्यांना जेव्हा तुम्ही हे पाणी शिंपडाल तेव्हा तुमच्या घरामधील 4ही जे कोपरे होते, ज्या कोपऱ्यांना अवलक्ष्मीचा वास असेल किंवा ज्या 4ही कोपऱ्यांमध्ये कुठली बाधा वास करत असेल, तर त्या क्षणात तुमच्या घरामध्ये असलेली बाधा, इडापिडा, अवलक्ष्मी तुमच्या घराच्या बाहेर निघून जाईल। जेव्हा हे पाणी तुम्ही घराच्या बाहेर फेकून द्याल, ओताल, तेव्हा लक्षात घ्या तुमच्या घरामध्ये असलेली सगळी निगेटिव्हिटी, नकारात्मकता तुमच्या घराच्या बाहेर तुम्ही फेकून दिलेली आहे। यानंतर जेव्हा तुम्ही मिरच्या घ्याल त्यामध्ये जेव्हा तुम्ही मीठ घालाल आणि केस घालाल, या 3ही गोष्टी नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी विशेष महत्त्वाच्या मानल्या जातात। नजर घालवण्यासाठी या गोष्टी सर्वात महत्त्वाच्या मानल्या जातात। जेव्हा या 3ही गोष्टी तुम्ही मुलांवरून उतरवाल तेव्हा मुलांना कुठल्याही प्रकारची नजर लागलेली असेल, मुलांना कुठलीही बाधा जडलेली असेल, कुठल्याही प्रकारचे रोग आजार त्यांच्यामध्ये असेल, हे सगळं काही या वस्तूंमध्ये एकवटलं जाईल, हे सर्व काही त्या वस्तूंमध्ये उतरलं जाईल आणि जेव्हा तुम्ही या गोष्टी प्रज्वलित कराल तेव्हा त्या धुरासोबत किंवा त्या पेटण्यासोबत सगळं काही मुलांमधील संपून जाईल। यानंतर जेव्हा तुम्ही 3रा वेळेस मूग आणि काळे तीळ पुन्हा एकदा एकत्रित घेऊन मुलांवरून उतरवून जेव्हा उत्तर दिशेला फेकून द्याल तेव्हा लक्षात घ्या मुलांमध्ये, घरामध्ये उरलेली सुरलेली जी काही नकारात्मकता, नजरबाधा असेल, घरामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा वास करत असेल, तर ते सगळं त्या क्षणात त्या काळ्या तिळांमध्ये, मुगांमध्ये शुष्ल जाईल आणि जेव्हा तुम्ही ते उत्तर दिशेला फेकाल तेव्हा सगळ्याच वाईट शक्तींचा अंत होऊन जाईल। यानंतर तुम्हाला मुलांमध्ये भरपूर बदल दिसायला सुरुवात होतील। 2 ते 4 दिवसांमध्येच तुमच्या मुलांच्या कामांमध्ये सतत येत असणारे जे अडथळे आहेत ते कुठेतरी दूर होताना दिसतील आणि त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळायला लागेल, त्यांची भरभरून प्रगती होईल। अत्यंत साधा सोपा उपाय आहे। आजच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करा। तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।